ओ भाई, मी सर्व नाकारले ना विरोधी पक्षातल्या सदस्यांना विनंती करतो की उपसभापती महोदया, तुम्ही दुसरा आहे ना फेटाळताना तुमचा अधिकार आहे ना, परवा या विषयावर चर्चा करण्याची वेळ देतील. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण मांडावा अशी विनंती. काल वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनलवर न्यूज 18 लोकमत असेल, एबीपी माझा असेल, टीव्ही 9, साम पुढारी, सगळ्या चॅनलवर एक अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना या राज्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी दाखवली गेली. सभापती महोदय, या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ज्या वेळेला मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते होते आणि ज्या वेळेला शिंदे साहेब राज्यात त्यावेळेला तत्कालीन नगरविकास मंत्री होते, त्यावेळेला त्यांना अडकवण्याचा कट, खोटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी रचला गेला आणि त्याच्या संदर्भात झालेलं संभाषण ती सभापती महोदय त्या ऑडिओ क्लिप आज या ठिकाणी पेनड्राईव्हच्या माध्यमातून मी आणलेले आहेत, महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. सभापतीमध्ये त्या ठिकाणी संजय पांडे नावाचा जो मी देतो त्या संजय पांडे नावाच्या अधिकाऱ्यानं डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, त्यांना अटकवण्याचा प्लॅन करा, अशा प्रकारचा संभाषणाची क्लिप काल अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले. मी पेन ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी सभापती महोदय देणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात सभापती महोदय, संजय पुनमिया यांनी त्या ठिकाणी शेखर जगताप, सरदार पाटील हा एसीपी होता आणि काही लोक यांच्या विरोधात तक्रार जेव्हा केली, त्यात जबाब जो दिलाय तो अत्यंत धक्कादायक सभापती महोदय आहे. सभापती महोदय, तो एसीपी सांगत होता की नाही मला भीती वाटते, गुन्हा होऊ शकत नाही, असं कसं अटकवणार. परंतु त्या ठिकाणी तो लक्ष्मीकांत पाटील डीसीपी क्राईम ठाण्याचा सांगत होता नाही, पांडे साहेबांचे आदेश आहेत, ते आपल्याला करावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत देवेंद्रजींना कसं याच्यात अडकवता येईल याचा प्लॅन करा, त्या दृष्टीनं कार्यवाही करा. आणि त्यावेळेला तत्कालीन नगरविकास मंत्री यांचं प्रस्त वाढत होतं. शिवसेनेत, महाराष्ट्रात त्यांच्याविषयी एक वेगळं वलय निर्माण झालं होतं, त्याची भीती सभापती महोदय होती. बाळासाहेबांच्या विचाराला त्या ठिकाणी मुठपाते दिले, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक वैचारिक बंडाची भावना त्या ठिकाणी होती. आणि अशा वेळेला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पूर्ण ऐकल्यावर भाऊ लक्षात येईल. सभापती महोदय मला रक्षण द्या. सभापती महोदय, फार गंभीर विषय आहे, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे, महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. दादागिरी अशी नाही सभापती महोदय चालणार सभागृहात. बोला. आणि त्यावेळेस मी जास्त वर्णन करत नाही भाऊ, आपल्याला भाऊ आपण नाही सांगू शकत. अहो भाऊ, आपण ज्येष्ठ सदस्य आहात, आपण काय करतोय सभागृहामध्ये ज्या पद्धतीने आपण मांडताय, मी दिले ना परवानगी चेअर म्हणून. ही पद्धत नाहीये. फिर्यादी संजय पुनमिया चेअरनी जर मान्य केलं असेल, तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत. सभापती महोदय, तुम्ही बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. मला जी माहिती मिळाली दिसले त्यावर मी बोलतोय. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होतो, तुम्ही त्यांना मध्ये मध्ये बोलायला सांगू नका. सभापती महोदय, फिर्यादी संजय पुनमिया यांचा जबाब त्या ठिकाणी सरकार घेणार दखल, आणि दखल घेण्यासाठीच बोलतोय, काय काळजी करू नका. 2/9/2024 रोजीचा जबाब त्या ठिकाणी मी वाचतो. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी मला देवेंद्र फडणवीस व परमवीर सिंग यांच्या निर्देशावरून प्रदीप शर्मा यांनी श्यामसुंदर अग्रवाल यांच्यावर दबाव टाकून त्यांची भाईंदर येथील सर्वे क्रमांक 219, 206, 204 ही प्रॉपर्टी जबरदस्तीने देण्यास लावली आहे असे स्टेटमेंट द्या असे सांगितले.
त्यावेळी मी डीसीपी लक्ष्मीकांत पाटील साहेबांना मला सदर बाबत काही एक माहिती नाही, मी तुमचे सांगण्यानुसार स्टेटमेंट देणार नाही असे सांगितले। त्यावेळी डीसीपी लक्ष्मीकांत पाटील साहेबांनी ऑफिस मध्ये असलेले शरद अग्रवाल व एका इस्माकडे पाहून हा काय बोलत आहे याबाबत विचारणा केली असता शरद अग्रवाल याने डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना सांगितले की अग्रवाल यांच्यासोबत केलेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये लीगल पेपर बनवण्यासाठी मी मदत केली असल्याचे सांगितले। सदर वेळी हे भयानक आहे सभापती महोदय, सदर वेळी डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी मला मादरचोद भड़वे तुझे बाहर नहीं निकलने दूंगा, तेरे पेरोल पे जज है ना उनको भी घर में घुस के उठाऊंगा, तेरा बाप देवेंद्र है ना उनको भी तेरे साथ लाके बिठाऊंगा, इधर अशा प्रकारच्या शिवीगाळी करून सभापती महोदय दमदाटी केली। एसीपी सरदार पाटील यांचे स्टिंग ऑपरेशनचे 2 व्हिडिओ माझ्याकडे आहेत। हे 2 व्हिडिओच्या त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप ही मी सभापती महोदय आपल्याकडे देणार आहे। त्यामध्ये एसीपी सरदार पाटील हे ठाणे नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 201 2216 20216 मधील एका आरोपीस सदरची केस सरशी संपवायची व सदर केस मधून कसे बाहेर पडायचे याबाबत सल्ला देत असताना दिसत आहेत। तसेच सदर आरोपीने एसीपी सरदार पाटील यांना तुम्ही ही केस पुन्हा का रिओपन केली याबाबत विचारत असून त्यास एसीपी सरदार पाटील हे तुम्ही सदर केस मध्ये टार्गेट नव्हता, ओरिजिनल टार्गेट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे होते असे सांगताना दिसत आहेत। सदर स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ ते बोलले मी नंतर सादर करणार आहे, जे माझ्याकडे आहेत मी आपल्याला उपलब्ध करून देईन। सभापती महोदय, सुडाची भावना घेऊ नका बोलणारे कशा पद्धतीने सुडाच्या भावनेनं तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्या पद्धतीने या ठिकाणी सरकारला धारेवर धरत होते, घेरत होते, सगळ्या गोष्टी बाहेर काढत होते, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची स्टिंग ऑपरेशनची कॅसेट आहे, जबाबात ते आहे। त्याचबरोबर शिंदे साहेबांना नगरविकास मंत्री म्हणून सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी झालेला आहे। सभापती महोदय, जस्टिस चांदीवाल यांनी डीसीपीच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या कामात हस्तक्षेप करीत होते ही तक्रारी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यावेळचे ऍडव्होकेट शेखर जगताप यांना त्या ठिकाणी शासनाने पॅनलवर दिलेलं नसता कोर्टात हजर होते। त्यामुळे सभापती महोदय माझ्या 3 मागण्या आहेत या संदर्भात। म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखावतोय, सूडभावना घेऊ नका, तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलंच सांगितलं आम्ही सुडाने वागणार नाही, सगळ्यांना समान न्याय देऊ। पण तुमचं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी कशा सुडाने वागत होते ते महाराष्ट्रातील जनतेसमोर जावं। तुम्ही म्हणताय ना सरकार आमच्या सीएमना डीसीएमना सांगू आम्ही चौकशी लावतील, परंतु महाराष्ट्रातील जनता या सभागृहाकडे पाहते। तुमचं नेमकं असली स्वरूप काय आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणायचं होतं। मी 3 मागण्या या ठिकाणी करतोय। सदर प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा, एसआयटी त्या ठिकाणी नेमावी अशा प्रकारची मागणी मी करतोय आणि डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करा। की सरकारमधला एक मंत्री विरोधी पक्ष नेता म्हणजे उद्या कोणालाही उद्या वाटेल आमचं सरकार आहे म्हणून आम्ही सांगायचं काय, उद्या बाबा यांना अडकवा त्यांना अडकवा, हे संविधान आहे, ही लोकशाही आहे। म्हणून सभापती महोदय या ठिकाणी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय किंवा एसआयटीची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आहे। आणि दुसरे जे ऍडव्होकेट जनरल शेखर जगताप त्या ठिकाणी होते त्यांना नेमलं नसताना कोर्टात हजर राहिले, त्यांचा गुन्हाही दाखल झालाय, तर त्यांना शासकीय पॅनलवरून तात्काळ काढा। हे सरकारने नेमणूक नाही केली, जाऊन कोर्टात चालले सरकारची बाजू मांडायला। तर या 3 मागण्या या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे या ठिकाणी याच्या मागे कोण आहे, सरकारचे प्रमुख असतात, सीपी पांडेची हिंमत काय आहे, याच्यामध्ये मुख्यमंत्री असणार, गृहमंत्री असणार, कारण त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी काय झालं ते गृहमंत्र्यांचं बघितलंय आणि त्याचा बदला त्याचा सूड काढायचा म्हणून फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी तुम्ही अटक करा, त्यांना खोट्या गुन्ह्यात नोंदवा। शिंदे साहेबांना त्या ठिकाणी त्यांना दाबायचं आहे, त्यांना त्या ठिकाणी चेपायचं या भूमिकेतनं ही गोष्ट केलेली आहे। माझी सरकारकडे विनंती आहे
की आपण या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी, SIT नेमावी तात्काळ. सभापती महोदयांना मी पुन्हा बोलेन, त्या डीसीपी लक्ष्मीकांत पाटीलला निलंबित करून त्या विषय ठिकाणी अतिशय कारवाई व्हावी. गंभीर आहे. आपण शासनाकडनं उत्तर घेऊ. याच्यामध्ये शासनाकडनं कोण निवेदन करणार आहे का? हा करा. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहासमोर आणला. आम्ही सुद्धा वाहिन्यांवरती काल ह्या क्लिप सगळ्या बघत होतो, परंतु जे काही सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी जबाब वाचले, चर्चेचा जो संदर्भ सांगितला, एक कनिष्ठ अधिकारी स्वतःच्या मर्जीने हे करू शकत नाही. डीजी जरी पांडेंचं नाव त्यांनी घेतलं, तत्कालीन डीजी, मी सुद्धा त्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो, पण ते डीजी सुद्धा स्वतः करेल किंवा स्वतः काही मनानं केलं असेल असं नाही. कोणतरी हे सूत्रधार, हे जे आता सन्मान्य दरेकर साहेबांनी सांगितलं, हे आम्ही सुद्धा अवाक झालो. कोण सूत्रधार आहे, कोणाच्या सांगण्यावरनं हे जे उगम स्थान कुठं आहे हे शोधलं पाहिजे. ह्याला कच्च्या बच्च्याला कोणाला तरी दाढेला देऊन हे प्रकरण रपादप्पा करण्यासारखं नाही. म्हणजे आम्ही जे बघितकालीन विरोधी पक्षनेते माननीय फडणवीस साहेबांचा उल्लेख आहे. स्वतःच्या त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारमधले नगरविकास मंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा उल्लेख आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत, जर अशा पद्धतीनं पोलीस विभागाला हाताशी धरून त्यावेळी जर असा काही प्रयत्न दरेकर साहेब सांगतायत तो झाला असेल, तर त्या बाबतीत सरकार अत्यंत गंभीर आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी मी स्वतः या बाबतीत चर्चा करतो आणि या संदर्भामध्ये सरकार नाही एक मिनिट, मी अगदी बरोबर आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत केली जाईल. जे मुद्दे रेकॉर्डवर आलेले आहेत ते सगळे मुद्दे त्या SITच्या चौकशीमध्ये घेतले जातील आणि सुद्धा काही सन्मान्य सदस्यांना अधिकचे मुद्दे त्या SIT कडे द्यायचे असतील तर ते देण्यासाठी सुद्धा सन्मान्य सदस्यांना मुदत दिली जाईल आणि निपक्षपातीपणे या सगळ्या गोष्टीचा समावेश त्या SIT मध्ये करून तातडीनं या SITचा अहवाल प्राप्त करून त्या अहवालानुसार कारवाई केली जाईल. महोदय, यामध्ये संजय पांडेंचा, माजी पोलीस आयुक्तांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. संजय पांडेंवरती गुन्हा दाखल करून त्यांना देखील तात्काळ अटक केली पाहिजे, तेव्हाच त्याचा पुढचा सूत्रधार भेटू शकतो. कारण साहेब मंत्री महोदय, हा विषय फक्त माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांपर्यंत मर्यादित नाहीये. गिरीश महाजनांच्या बाबतीत देखील तेच केलं गेलं. माझी सदस्यांना विनंती आहे की पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण फक्त प्रवीणजी दरेकरांना दिला होता, तरी आपण मंत्री महोदय शेवटचं निवेदन करावं अशी विनंती. पांडेंवरती गुन्हा दाखल करणार का? अध्यक्ष महोदय, मी जसं सांगितलं आपल्याला की SIT वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली गठीत केली जाईल. त्याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इतर सुद्धा समावेश केला जाईल. सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल. पांडे तत्कालीन DG हे थोडे जरी त्याच्यामध्ये आढळून आले दोषी तरी त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल आणि तातडीनं विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन ऍडव्होकेट कोण जगतापांचा जे उल्लेख करतायत त्या विधी आणि न्याय विभागाचं अभिप्राय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल.